काँग्रेस पक्षाचा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सध्या गॅस टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना वितरण एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्र्यंबकेश्वरमधील गॅस वितरण एजन्सीला भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला. रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी प्रशासन आणि सरकारवरही टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला. इंदिरा गांधींच्या काळात गॅस सिलेंडरची किंमत किती होती आणि आज किती झाली आहे? सध्या वाढलेल्या गॅस दरांमुळे आणि टंचाईमुळे सामान्य नागरिकांचे जीवन अधिकच कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या विरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून सरकारने तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. त्याचा आणि युद्धजन्य परिस्थितीचा काही संबंध नाही. वास्तविक पाहता युद्धाच्याच पूर्वी ही दरवाढ झालेली आहे. तात्काळ स्वरूपामध्ये सरकारने ही जी दरवाढ आहे ती रद्द करावी आणि नागरिकांना LPG गॅसच्या अनुषंगानं जी काही भूमिका आहे, धोरण आहे ते जाहीर करावं. देशाचे पंतप्रधान हे बोलत नाही आहे. सिलेंडर जसं गायब झालेले तसे नरेंद्र पण गायब झालेले आहेत. त्यांनी तात्काळ देशाला संबोधित करावं, संसदेमध्ये या अनुषंगाने चर्चा करावी. दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत असून प्रशासनाने लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.